नमस्कार मित्रांनो, द जी के झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण रेल्वे भरती व टी भरतीसाठी आवश्यक असलेली प्रश्नोत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. देशातील पहिले कृषी हॅकेथॉन कोठे आयोजित करण्यात आले आहे? देशातील पहिले कृषी हॅकेथॉन पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. हे हॅकेथॉन 1 ते 3 जून 2025 या कालावधीत पुणे कृषी महाविद्यालयाच्या आवारात आयोजित करण्यात आले आहे. या हॅकेथॉनचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि पुणे कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. कृषी क्षेत्रातील विविध समस्यांवर तंत्रज्ञानाच्या आधारे उपाय शोधण्यासाठी हा हॅकेथॉन आयोजित करण्यात आला होता. 72व्या मिस वर्ल्ड 2025 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? 72व्या मिस वर्ल्ड 2025 चे विजेतेपद ओपल सुचता चुआंग यांनी पटकावले. 72व्या मिस वर्ल्ड 2025 चे विजेतेपद थायलंडच्या ओपल सुचता चुआंग यांनी पटकावले आहे. त्यांनी 31 मे 2025 रोजी हैदराबादमधील हिटेक्स एक्झिबिशन सेंटरमध्ये झालेल्या अंतिम फेरीत हा मानाचा किताब जिंकला. या स्पर्धेत 108 देशांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला होता. ओपल सुचता चुआंग या मिस वर्ल्ड किताब जिंकणाऱ्या पहिल्या थायलंडच्या महिला ठरल्या आहेत. भारताच्या नंदिनी गुप्ता यांनी अंतिम 20 मध्ये स्थान मिळवलं. 2025 UEFA पुरुष चॅम्पियनशिप लीगचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? 2025 UEFA पुरुष चॅम्पियनशिप लीगचे विजेतेपद पॅरिस सेंट जर्मन यांनी पटकावले. 31 मे 2025 रोजी म्युनिकमधील अलिअन्स अरेना येथे झालेल्या अंतिम सामन्यात PSG इटालियन क्लब इंटर मिलानचा 5-0 असा पराभव केला. ही PSG साठी UEFA चॅम्पियन्स लीगमधील पहिलीच विजेतेपदाची कामगिरी होती आणि त्यांनी फ्रेंच क्लब्समध्ये यश मिळवणाऱ्या दुसऱ्या संघाचा मान मिळवला. ऑलिम्पिक मार्चच्या 1993च्या विजयानंतर इंदिरा गांधी अँड इयर्स दॅट ट्रान्सफॉर्मेड इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे? TCA श्रीनिवास राघवन यांनी लिहिले आहे. या पुस्तकात श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधान पदाच्या काळातील महत्त्वपूर्ण घटनांचा आणि भारतातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय बदलांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. पुस्तकात 1970च्या दशकातील आपत्कालीन स्थिती, 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धातील भूमिका आणि इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारताच्या परिवर्तनशील प्रवासाचे विश्लेषण आहे. हे पुस्तक 10 जून 2025 रोजी याले युनिव्हर्सिटी प्रेसद्वारे प्रकाशित होणार आहे. युनायटेड नेशन टुरिझमची पहिली महिला महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? युनायटेड नेशन टुरिझमची पहिली महिला महासचिव म्हणून शेखा नासिर अल नौवेस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 2025 मध्ये युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनच्या पहिल्या महिला महासचिवपदी शेखा नासिर अल नौवेस यांची नियुक्ती करण्यात आली. शेखा अल नौवेसी यांची निवड 30 मे 2025 रोजी माद्रिद येथे झालेल्या UNWTOच्या कार्यकारी परिषदेमध्ये 35 सदस्य राष्ट्रांच्या मतदानाद्वारे झाली. त्यांनी ग्रीस, मेक्सिको आणि घाना या देशांच्या उमेदवारांवर मात केली. त्यांचा कार्यकाळ 2026 ते 2029 या कालावधीसाठी असेल. देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यात होत आहे? देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प हरियाणा या राज्यात होत आहे. सध्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन IOC ने हरियाणा राज्यातील पानिपत येथील त्यांच्या रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्समध्ये देशातील सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. या प्रकल्पाची
वार्षिक उत्पादन क्षमता 10,000 टन ग्रीन हायड्रोजन असेल आणि तो डिसेंबर 2027 पर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. नॉर्मॅडिक एलिफंट सैन्य अभ्यास भारतात आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? नॉर्मॅडिक एलिफंट सैन्य अभ्यास भारत आणि मंगोलिया या देशात आयोजित करण्यात आला आहे. नॉर्मॅडिक एलिफंट हा भारत आणि मंगोलिया यांच्यातील संयुक्त लष्करी सराव आहे. 2025 मध्ये या सरावाचा 17वा संस्करण उलान बातर, मंगोलिया येथे 31 मे ते 13 जून 2025 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. हा सराव दरवर्षी भारत आणि मंगोलिया यांच्यात पर्यायी ठिकाणी आयोजित केला जातो. 2024 मध्ये याचे आयोजन उमरोई, मेघालय येथे झाले होते. भारताचा पहिला AI सेज कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे? भारताचा पहिला AI सेज छत्तीसगड या राज्यात स्थापन करण्यात येत आहे. भारताचा पहिला AI सेज आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्पेशल इकॉनॉमिक झोन छत्तीसगड राज्यातील नवा रायपूर येथे स्थापन करण्यात येत आहे. हा प्रकल्प रॅकबँक डाटा सेंटर्स प्रायव्हेट लिमिटेडद्वारे 1,000 कोटींच्या गुंतवणुकीने विकसित केला जाईल. याचा उद्देश भारताला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रेसर बनवणे आहे. 11व्या ब्रिक्स संसदीय फोरमचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? 11व्या ब्रिक्स संसदीय फोरमचे आयोजन ब्राझील येथे करण्यात आले आहे. 11व्या ब्रिक्स संसदीय फोरमचे आयोजन ब्राझीलच्या ब्राझिलिया या राजधानीत 3 ते 5 जून 2025 दरम्यान करण्यात आले आहे. या फोरमचे आयोजन ब्राझीलच्या राष्ट्रीय काँग्रेस पॅलेस येथे करण्यात आले आहे. या फोरमचा मुख्य विषय आहे ब्रिक्स संसदांचे अधिक समावेशक आणि शाश्वत जागतिक शासन घडवण्यातील योगदान. भारतीय लोकसभा अध्यक्ष श्री ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संसदीय प्रतिनिधी मंडळाने या फोरममध्ये सहभाग घेतला आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.